तर आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर एकदम सोप्या पद्धतीची वेणी शेअर करते, जी आपण देवाला नेहमी वाहतो, जी विकत मिळते ना साध्या पद्धतीची ती. त्या अगोदर एक हार दाखवते. तर हार देवांना बनवत होती मी त्या दिवशी, छोटासा व्हिडिओ शेअर करते तुमच्याबरोबर. इथे ना मी एक छोटा फूल अगोदर घालून घेतली आहे उलट्या साईडनी, म्हणजे पाकळ्यांच्या साईडनी, आणि त्याच्यावर एक मोठा फूलमध्ये आंब्याची पानं, आणि मग त्याच डेटाकडच्या साईडनी दुसरा फूल वाहिले, म्हणजे वाहिले नाही सुई धाग्यामध्ये घातले. त्यानंतर ना पुन्हा अशा प्रकारे 2 पिवळी फुलं, आणि मग अष्टरची फुलं माझ्याकडे होती. आपण ना वेगवेगळ्या कलरची फुलं व्यवस्थित घातली ना का हार छान दिसतो. आता अष्टरची फुलं बाजूला लावल्यात आणि मधी मी लाल गोंड्याचा फूल घातलं. इथे माझ्याकडे जी फुलं होती त्याच फुलांचा मी हार बनवलेला आहे. आणि मग पुन्हा पिवळी 2 फुलं आणि अष्टरचं फूल आणि पिवळी फुलं, अशा प्रकारे ही फुलं मी ओवत गेली आहे. आणि मग असा राऊंडमध्ये आपल्याला जितका आपला फोटो किंवा कोणती मूर्ती असेल त्याच्या मापाप्रमाणे आपण हार बनवू शकतो. कधीतरी मी तुमच्याबरोबर मधी जे हार असतं ना, म्हणजे मधी असतं ना असं, आता माझा हा राऊंड शेपमध्ये हार बनवला आहे मी, पण मधी जे असतं असं फुलांचं तसं पण दाखवेल, तो सुद्धा सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे मी 3 हार बनवून घेतले. त्यानंतर मी वेणी दाखवते. तर ही तार बरेच जण विचारतात, ही ना तार आपल्याला फुल मार्केटच्या इथे आसपास दुकानं असतात तिथे मिळेल, नाही मिळाली तर आपलं हार्डवेअरमध्ये मिळून जाईल. पातळशी तार असते, नॉर्मल तार असते तशीच पातळ एकदम लवचिक तार असते. आणि ऊल वगैरे जिथे मिळतं आर्टिफिशियल फुलं वगैरे, किंवा आपण काही असं क्राफ्टचं सामान त्या दुकानात सुद्धा मिळून जाईल, तुम्ही चौकशी करू शकता. आता इथे ना मी 2 खिळ्यांची पट्टी बनवून घेतलेली आहे. घरीच ही मला वेणी बनवण्यासाठी लागते. तर 1.5 फुटावर असे 2 खिळे ठोकलेले आहेत एका पट्टीवर, आणि त्याच्यावर मी वेण्या बनवत असते किंवा कंठीसुद्धा स्वामींसाठी बनवत असते. तर काय केले, तार एकदम घट्टसर दोन्ही खिळ्यांना बांधून घेतलेली आहे. आणि मग ना जास्तीचा धागा घेतलेला आहे, त्याला 2-3 पदर घेतलेले आहेत, म्हणजे जास्तीचा जाड धागा, आणि एक फूल मी तारेमध्ये घालते आणि पाठच्या साईडनी तो धागा अशा प्रकारे घेऊन गाठ मारून घेते. स्टार्टिंगला मी अगोदर धागा तिथे गाठ मारून घेतली आहे आणि त्याच्यावर मी फूल ठेवून अशा प्रकारे पाठच्या साईडनी गाठ मारून घेते. फुलाच्या मध्ये तुम्ही कोणतीही वेगळी फुलं छोटीशी लावू शकता, त्याच्याने अजून वेणी सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे वेणी तयार झालेली आहे. ही सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे मी वेणी, हार वगैरे स्वच्छ धुतलं. नेहमी फुलं ना देवाला धुवूनच व्हायची, आणि मग देवाला अशी वेणी वाहिलेली आहे देवीला, आणि असं देवघर सजवलेलं. तर व्लॉग आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.